नमो बुद्धाय. जय भीम मित्रमैत्रिणींनो. आजचा आपला विषय आहे केसरिया स्तूप. केसरिया स्तूप हा बिहारच्या पूर्व चंपारण्य जिल्ह्यात पाटणा शहरापासून 110 किलोमीटर अंतरावर केसरिया या ठिकाणी आहे. हा स्तूप 30 एकराच्या परिसरात विस्तारित असून त्याची उंची 104 फूट आहे. केसरिया स्तूपाची रचना गोलाकार असून संपूर्ण स्तूप वर्तुळाकार बांधलेला आहे. हा स्तूप अगणित विटांनी बनलेला असून स्तूपाच्या प्रत्येक खाण्यात असंख्य बुद्ध मूर्ती आहेत. भगवंतांनी वैशालीला जेव्हा आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली तेव्हा ते कुशीनगरला आपल्या अंतिम यात्रेसाठी निघाले. त्यांच्या मागोमाग वैशालीचे लोक देखील दुःखी होऊन निघाले. ते परत जाण्यासाठी तयार नव्हते. तेव्हा तथागत बुद्धांनी आठवण म्हणून आपले भिक्षापात्र त्यांना दिले. त्या भिक्षापात्रावर हा स्तूप बांधण्यात आला आहे. भगवंतांच्या महापरिनिर्वाणानंतर सम्राट अशोकाने या घटनेच्या स्मरणार्थ या स्तूपाची निर्मिती केली. या स्तूपाचा शोध 1815 मध्ये कॉलिन मॅकेन्झी यांनी लावला, तर 1861-62 मध्ये अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी योग्य उत्खनन केले. हा स्तूप ऐतिहासिक, धार्मिक आणि पुरातत्वीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भारतात असंख्य विटांनी बांधलेला जागतिक सर्वात मोठा भगवा स्तूप अशी याची आता जागतिक ओळख आहे. भारतीय पुरातत्व विभागाने त्याचे जतन केले असून राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. धन्यवाद.